गुड इव्हनिंग. तर आता आपण काल ते क्वेश्चन चालू केले होते, बरेच प्रकारचे काल पण सोडून झाले होते आपले डेल्टा एल काढण्याचे. आज आपल्याला तेच कंटिन्यू करायचं आहे आणि त्यात अजून काही व्हरायटी प्रॉब्लेमची येते का ते चेक करायचं आहे. ती येणार आहे, व्हरायटी आहे अजून प्रॉब्लेमची. चला, हा तर प्रॉब्लेम सरळ सरळ आहे. काय सांगितलंय? क्वेश्चन वाचूयात एकदा. अ स्टेप स्टील बार हॅज टू सिलेंड्रिकल पोर्शन. दोन पोर्शन आहेत. बार कशाचा बनलेला आहे? पूर्णपणे स्टीलचा बनलेला आहे. म्हणजे मटेरियल एकच आहे. मटेरियल एक आहे म्हणजे आपल्याकडे जो मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी किंवा यंग्स मॉड्युलस आहे तो पण काय असणार आहे? एकच असणार आहे. दिलेला आहे 2 × 10⁵. ओके, डन. पहिला जो पोर्शन आहे त्याचा डायमीटर दिलेला आहे 30 mm, लेंथ दिलेली आहे 350 mm. दुसरा जो पोर्शन आहे त्याची डायमीटर दिलेला आहे 20 mm, लेंथ दिलेली 450 mm. ठीक आहे. नंतर काय सांगितलंय? द बार इज सब्जेक्टेड टू टेन्साईल लोड. लोड कसा आहे? टेन्साईल लोड आहे 45 kN आणि काय काढायला सांगितलंय? टोटल एक्सटेन्शन म्हणजे डेल्टा एल काढायला सांगितलेलं आहे. दोन सेक्शन आहेत. पहिल्यांदा डेल्टा L1 काढावं लागेल, डेल्टा L2 काढावं लागेल. ठीक आहे. मी सोडून दाखवतो. तुम्ही फक्त कॅल्क्युलेटरवर आन्सर सांगत चला मला काय काय आन्सर येतं त्या. सोल्युशन आधी डायग्राम काढूयात. आता दोन सेक्शन आहेत. हे पहिलं सेक्शन. डायमीटर बघा, पहिल्या सेक्शनचा डायमीटर 30 आहे, दुसऱ्या सेक्शनचा डायमीटर 20 आहे. म्हणजे पहिला सेक्शन मोठा दिसतोय, त्यामुळे पहिल्या सेक्शनचा डायमीटर थोडासा काढताना मोठा काढतो. असा इथपर्यंत असं पहिला सेक्शन काढला हा. ओके. आणि त्यानंतर दुसऱ्या सेक्शनचा डायमीटर कमी आहे, त्यामुळे त्याचा डायमीटर काय दाखवला आपण? असा कमी दाखवला. लेंथ मध्ये बघा, पहिला सेक्शन 350 आहे, दुसरा सेक्शन 450 आहे. म्हणजे दुसऱ्या सेक्शनची लेंथ जास्त दिसली बायाने. ठीक आहे, दुसऱ्या सेक्शनला थोडा लांब करूया. वाटतंय का की जसा क्वेश्चन दिलाय तशी डायग्राम आलेली आहे? ओके. मग आता लेंथ इथपासून ते इथपर्यंत आणि तसंच इथपासून ते इथपर्यंत ही किती आहे? 350 mm. ही किती आहे? 450 mm. नंतर ह्याचा जो डायमीटर आहे फाय, फाय किती आहे? 30 mm. आणि याच्यासाठी जो डायमीटर आहे फाय किती आहे? 20 mm. नंतर टेन्साईल लोड दिलेला आहे. टेन्साईल लोड म्हणजे कसला रे? बाहेर ओढतोय का आतमध्ये ढकलणारा लोड हा? बाहेर आवाज येत नाही तुमचा. माझा आवाज येतो का तुमच्यापर्यंत? हॅलो. वारणारा लोड आहे. ओके, हा. हा ओके 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 ओके. अशा प्रकारचा लोड किती हा? 45 kN. आणि या साईडने सुद्धा काय असणार आहे? 45 kN. ठीक आहे. तो थोड्या वेळ पुरतं ह्या सेक्शनला कन्सिडर करू 1 म्हणजे, आणि ह्या सेक्शनला कन्सिडर करू 2. ठीक आहे. चला आता सेक्शन 1 पाहूयात काय आहे. मग सेक्शन 1 मध्ये सेक्शन 1 जो आहे, सेक्शन 1 ची सेपरेट डायग्राम काढू. नाही काढली तरी चालण्यासारखी बरं का. ही जी खालची डायग्राम काढतोय ना मी पोरांनो, की तुम्ही नाही काढली तरी चालण्यासारखं आहे. पण काढली तर काय मार्क कट होणार नाही. ओके. कंपल्सरी नाहीये ही डायग्राम, फक्त मी अॅक्युरेसी बरोबर यायला पाहिजे म्हणून मी काढतोय. 350 लोड किती आहे? ह्या साईडने 45 kN आहे आणि तसंच ह्या साईडने पण किती आहे? 45 kN आहे. ओके. त्यानंतर डायमीटर किती दिलेला आहे याचा? फाय 30 mm दिलेला आहे. ई किती दिलेला आहे? ई 2 × 10⁵ N/5 Nm². ओके. मग आता आपल्याला आधी ए काढावं लागेल. ठीक आहे, मी पुढच्या स्लाइड मध्ये काढायला घेतो की गोष्ट. पी लिहूयात आधी. पी इज इक्वल टू काय आहे? 45 kN. याचा अर्थ काय होणार आहे? 45 × 10⁻³ ओके, पी झाला. पी नंतर L1 किती आहे? 350 mm. पी एल. नंतर ए काढण्यासाठी डायमीटर दिलेला आहे आपल्याला. डायमीटर किती? D1 इज इक्वल टू 30 mm. सांगा बरं, मग आता एरिया काढायचा फॉर्म्युला काय करावं लागेल डायमीटर म्हटल्यावर? 5/4 × d². परफेक्ट. 5/4 × d². मग काय होईल? 5/4 × 30 चा स्क्वेअर. सांगा बरं किती आला एरिया? 706.858. 6.85.
85 mm स्क्वेअर. ओके. पी झाला, एल झाला, ए झाला, आणि ई किती आहे? 2 × 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर. ओके. मग आता आपण डेल्टा एल वनचा फॉर्म्युला, डेल्टा एल वन इज इक्वल टू पी एल वन अपॉन ए वन ई. कारण पी आणि ई तर सारखाच आहे, बदल फक्त एल वन आणि ए वन मध्येच झालेला आहे. ओके. मग डेल्टा एल वन इज इक्वल टू 45 × 10⁵ इंटू एल वन 350 अपॉन ए 706.85 ए इंटू ई ए. आणि मग सांगा किती आला डेल्टा एल वन? 0.11 किती किती? तुमचा आवाजच येत नाही बरोबर आज मला, बरं का. एक मिनिट, हा. सांग बरं एकदा परत. 0.111 0.111 ओके. एक सेकंद, मी पण चेक करतो, मला पण वेळ नाही लागणार. 45 × 10⁵ 350 डिवायडेड बाय 706.85 इंटू 2 × 10⁵ 0.1114. ओके, ठीक आहे. डेल्टा एल वन आला. चालेल, तर 4 पण लिहू ना आपण. डेल्टा एल वन झाला. आता सेक्शन आता सेक्शन 2 मध्ये ही डायग्राम कुठे? सेक्शन 2 ची डायग्राम काय काय येईल त्याच्यात? 450 20. ओके. लेंथ किती इथून इथपर्यंत? 450 mm. डायमीटर किती आहे? 20 mm. ई किती आहे? 2 × 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर. लोड किती आहे? ह्या साईडने 45 किलो न्यूटन आणि ह्या साईडने पण 45 किलो न्यूटन. ओके. परत एकदा मग ह्याचा गिवन डाटा सेक्शन 2 साठी. पी इज इक्वल टू 45 किलो न्यूटन, आणि 45 किलो न्यूटन म्हणजेच काय असतो? 45 × 10⁵ न्यूटन. नंतर एल टू किती आहे रे? 450 D2 20 450 mm. D2 किती आहे? 20 mm. D2 वरून E2 काढूयात. π/4 × d चा स्क्वेअर म्हणजे 20 चा स्क्वेअर. किती येतं आन्सर? 314.159. 3115 mm स्क्वेअर. आणि ई किती आहे? 2 × 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर. ओके. परत एकदा डेल्टा एल टू अपॉन ए ई. तर E इज इक्वल टू 45 × 10⁵ इंटू 450 डिवायडेड बाय 314.15 इंटू 2 × 10⁵. मग हे कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला काय भेटून जाईल? डेल्टा एल टू. किती आलं बघा रे? 0.322 बरोबर. 0.3222 डेल्टा एल टू आला. म्हणजे दोन्ही सेक्शन मधलं चेंज आलं, पण आपल्याला टोटल चेंज पाहिजे नाही. टोटल एक्सटेन्शन किती असणार आहे?
डेल्टा एल इज इक्वल टू डेल्टा एल वन प्लस डेल्टा एल टू. डेल्टा एल वन किती आलता आपला? 0.1114. 0.1114 प्लस डेल्टा एल टू किती? 0.3222. यांची जर का ऍडिशन केली तर बघा 0.4336 बघा बरं असं आलंय का? हो. या टाईपचे क्वेश्चन आपण भरपूर सोडवलेत, भरपूर. चालतंय, घ्यायला यायला चला पटपट. हम्म. वेळ न वाया घालता लिहायला चालू करा. झालं की ठेवून टाकू म्हणजे मला पुढची स्लाइड घ्यायला. ओके ओके, घेतो. कोणाचं राहिलं तर सांगा बरं का. झालं सर. तर नाही झालं. ओके ओके ओके. झालं सर ते पुढचं. पाहून लिहायची गरज नाही पडली पाहिजे. पुढचा क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा आहे सगळा, मी बिलकुल मदत करणार नाहीये. डायरेक्ट फायनल आन्सर सांगणार आहे. आता फक्त जर व्हरायटी असेल काही तर मी सांगणार आहे. उद्या क्वेश्चन पेपर मधले क्वेश्चन घेऊयात आपण, म्हणजे हा टॉपिक इथंच क्लिअर झाला. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत माझ्याकडे 4. ते 4 पेपर मधले या टॉपिकचे सगळे क्वेश्चन घेऊन टाकू. झालंय का? नाही सर. बरं बरं, होऊ दे होऊ दे होऊ दे.
हम्म. झालंय का? ओके. लक्ष द्या चला. थोडासा वेगळा क्वेश्चन, त्यामुळे हा मला सांगावं लागणार आहे. वेगळेपणा काय आलाय क्वेश्चन मध्ये तुम्ही सांगताल तो बघा. अ स्टेप्ड कास्ट आयर्न बार इज सब्जेक्टेड टू कॉम्प्रेसिव्ह लोड ऑफ 80 किलो न्यूटन. सेक्शन 1 ची लेंथ आणि एरिया दिलेला आहे. सेक्शन 2 ची लेंथ आणि एरिया दिलेला आहे. आणि डिटरमाइन द टोटल शॉर्टनिंग ऑफ बार assuming E is equal to 1.5 into 10 raised to 5 न्यूटन पर mm स्क्वेअर. सांगा बरं काय बदल झालेला आहे क्वेश्चन मध्ये? छोटासा बदल आहे. प्रत्येक वेळेस टेन्साईल लोड असतो, यावेळेस फक्त कॉम्प्रेसिव्ह आहे. परफेक्ट परफेक्ट. जे मला पाहिजे होतं तेच उत्तर भेटलं. की आतापर्यंत जेवढे प्रॉब्लेम पाहिले त्यात लोड कोणत्या टाईपचा होता आपला? टेन्साईल लोड होता. आता लोड कसा आहे बघा इथं. कॉम्प्रेसिव्ह लोड आहे. बघा बरं का. टेन्साईल लोड मध्ये काय होतं, आपण बारला काय करतोय, आपण ओढतोय बाहेर, त्यामुळे लेंथ काय होतीये? इन्क्रीज होतीये. आता बारला काय करणार आहे आपण? आतमध्ये पुश करणार आहे, त्यामुळे लेंथ काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. माहिती हो का? टोटल शॉर्टनिंग म्हणजे जो बार आहे तो कितीनी शॉर्ट होईल ते विचारलंय. ओके. तर आता मी तुम्हाला एक एक गोष्ट अशी सांगतो की जेव्हा जेव्हा आपल्या क्वेश्चन मध्ये कॉम्प्रेसिव्ह लोड असणार आहे, हे बघा ही डायग्राम आहे. अरे इकडं कुठं तिरपार आहे? अशा प्रकारची डायग्राम आहे. जर का लोड असा आहे, हा रेग्युलर आहे, हा पी आहे समजा, आणि इथं पण काय आहे? असं आहे, हा पण पी आहे. तर ह्यातला जो लोड आहे का पी, त्याला आपण चिन्ह देतो पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह बिकॉज इट इज टेन्साईल. आणि ह्यातला जो पी आहे त्याला साईन कोणतं देतो आपण? निगेटिव्ह. निगेटिव्ह बिकॉज इट इज कॉम्प्रेसिव्ह. हा फरक आहे दोघांमध्ये, टेन्साईल आणि कॉम्प्रेसिव्ह मध्ये. का बरं निगेटिव्ह? कारण बघा आता फॉर्म्युला तर सेमच आहे. डेल्टा एल इज इक्वल टू काय? पी एल अपॉन ए. बरोबर का? आता जर का आपण टेन्साईल लोड आहे समजा, तर पॉझिटिव्ह साईन देतो, तर अँसर पण काय येतं? पॉझिटिव्ह. म्हणजे लेंथ काय होते आपल्याला समजतं ना, लेंथ काय होती आपली? इन्क्रीज होतीये. आणि तेच जर का इथं असं मायनस साईन दिलं, तर अँसर पण काय येणार आहे इथं? मायनस. म्हणजे आपल्याला लक्षात येईल निगेटिव्ह साईनमुळे लेंथ काय होती त्याची? कमी होती. म्हणून हे साईनची गरज पडली. तसं साईनचा काय लय मोठा संबंध नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा की टेन्साईल जर का असेल लोड, तर लोडला कोणतं साईन द्यायचं? पॉझिटिव्ह. आणि कॉम्प्रेसिव्ह जर का असेल लोड, तो कोणतं साईन द्यायचं? निगेटिव्ह. मग आता लोड कसा आहे आपल्याकडचा? हा कॉम्प्रेसिव्ह लोड आहे, त्यामुळे कॉम्प्रेसिव्ह. कॉम्प्रेसिव्ह. पी ला कोणतं साईन देणार आपण? निगेटिव्ह साईन देणार. ओके. आता मी हा क्वेश्चन मी सोडून दाखवतो, थांबा तुम्ही परत एकदा. पुढचा मात्र तुम्ही सोडवा मग, हा नक्की. एवढा एक सोडून दाखवतो मी फक्त. परत एकदा काय करतो, मी डायग्राम काढतो. बघा. स्टेप डे लेंथ, लेंथ किती दिली? 250.
आणि 700 mm, म्हणजे लेंथ कमी आहे, एरिया मोठा आहे. ओके, लेंथ कमी आहे पण एरिया कसा आहे, मोठा आहे. हे असं आहे, लेंथ कमी, एरिया मोठा. आणि नंतर 450 mm 500, थोडासा एरिया कमी झाला पण लेंथ खूप वाढली. असं असा बार आहे हा. इथपासून ते इथपर्यंतचं डिस्टन्स, नंतर इथपासून ते इथपर्यंतचं डिस्टन्स सांगा, ही किती आहे? 250 mm. हे किती आहे? 450 mm. ह्याच्यात एरिया किती आहे? A1 म्हणू याला, आणि ह्याला काय म्हणूयात, A2 म्हणूया, कारण हा पहिला सेक्शन आणि हा दुसरा सेक्शन कन्सिडर केला. A1 किती आहे? 700 mm चा स्क्वेअर. A2 किती आहे? 500 mm चा स्क्वेअर. नंतर ई दोन्हीकडचं सारखंच आहे. ई 1.5 इंटू 10⁵ न्यूटन पर mm². इकडं पण ई किती आहे? 1.5 इंटू 10⁵ न्यूटन पर mm². ओके. नंतर ह्याचा जो लोड आहे कॉम्प्रेसिव्ह आहे, म्हणजे कशा प्रकारचा त्याचा हा असणार आहे, आपला डायरेक्शन कशी असणार आहे, अशी पुश करणारी डायरेक्शन असणार आहे. हे बघा, ही बघा पुश करणारी डायरेक्शन किती, हे 80 kN. या साईडने पण किती असणार आहे? 80 kN. डायग्राम दिसली सगळ्यांना? ओके, ठीक आहे. आता पुढे काय करतो मी, कन्सिडर सेक्शन 1. नेक्स्ट स्लाइडलाच घेतो सेक्शन 1. हे सगळे सेक्शन 1च इथंच येऊन जाईल. सेक्शन 1 हा इथपासून इथपर्यंत आहे. ठीक आहे. सेक्शन 1 ची लेंथ आणि एरिया घेऊयात आपण. मागच्या साईडला जावं लागेल त्यासाठी आपल्याला एकदा परत. 250 आणि 700. ठीक आहे. लेंथ जी आहे इथपासून इथपर्यंत 250 आहे. त्या सेक्शनचा जो एरिया आहे तो किती आहे? 700 mm². जो ई दिलाय तो 1.5 इंटू 10⁵ न्यूटन पर mm². आणि लोड अशा प्रकारचा कॉम्प्रेसिव्ह लोड आहे 80 kN. ठीक आहे. लोड कसा आहे? 80 kN. इथं पण काय येईल? 80 kN. ओके. मग इथं मी P इज इक्वल टू काय लिहितो? आधी आहे तसंच लिहितो, 80 kN, आणि ब्रॅकेटमध्ये लिहितो कॉम्प्रेसिव्ह. आणि मग तो कॉम्प्रेसिव्ह लोड आहे त्याच्यामुळे त्याला साईन कोणतं आलं? -80 kN. आणि त्याचा अर्थ काय झाला? -80 इंटू 10⁵ न्यूटन. ओके, पी झाला. यल L1 250 mm. यल झाला ए A1 700 mm चा स्क्वेअर. आणि ई वन काय होईल? किंवा ई म्हणा, ई1 नाही, ई सारखाच आहे ना. मग 1.5 इंटू 10⁵ न्यूटन पर mm². ओके. मग आपल्याकडे डेल्टा एलचा फॉर्म्युला आहे. डेल्टा एल इज इक्वल टू PL अपॉन AE. पी किती आहे? -80 इंटू 10⁵. यल किती आहे? 250 अपॉन ए किती आहे? 700. ई किती आहे? 1.5 इंटू 10⁵. ओके. किती येतं वगैरे? हे किती आलं? -0.19. डेल्टा L1 इज इक्वल टू, हा, -0. 1904 आलंय का? हो. 1904 हा आला डेल्टा L1. डेल्टा L1 झाला. त्यानंतर आता परत सेकंड सेक्शन घेऊ, सेक्शन 2.
निगेटिव्ह कशामुळे आलं रे? कारण लोड कसा आहे, कॉम्प्रेसिव्ह आहे, त्यामुळं लेंथ काय होणार आहे त्याची, कमी होणार आहे. सेक्शन 2. ओके, सेक्शन 2 मध्ये गेलो. परत एकदा काढतो सेक्शन 2 ची डायग्राम. त्याच्या गोष्टी लिहाव्या लागतील सगळ्या काय काय आहेत. त्यासाठी मागची स्लाइड. 500 आणि 450. ठीक आहे. एरिया किती आहे? एरिया 500 चा स्क्वेअर. आणि डिस्टन्स किती आहे? 450. नंतर लोड कॉम्प्रेसिव्हच आहे, 80 किलो न्यूटन. इकडून पण लोड कसा आहे, कॉम्प्रेसिव्हच आहे, 80 किलो न्यूटन. ठीक आहे. मग आता ई 1.5 into 10⁵ न्यूटन पर चा स्क्वेअर. ओके. मग आता P इज इक्वल टू 80 किलो न्यूटन. ब्रॅकेटमध्ये कसं आहे ते, 80 किलो न्यूटन कॉम्प्रेसिव्ह. मग कसं होईल, -80 किलो न्यूटन -80 into 10⁵ न्यूटन. ओके, पी झाला. नंतर एल 450. L2 किती आला? 450. एल A2 किती होईल? 500 चा स्क्वेअर. आणि ई 1.5 into 10⁵. ओके, बरोबर लिहिलंय का सगळं? हो, बरोबर. PLAE. डन. मग आता आपण काय काढणार त्याचा, डेल्टा L2. PL2 A2E. P किती आहे? -80 into 10⁵. एल किती आहे? 450 अपॉन A2 किती आहे? 500 into 1.5 into 10⁵. मग त्याच्यावरून जर का कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला काय निघून जाईल लगे, डेल्टा L2. मी पण काढतो, तुम्ही पण काढा. -0.4. -0.48. तुमचं आलं आन्सर, पण काढू द्या मला तरी पण. 450 ना. -0.48 का? हो. ओके. -0.48 आणि आता डेल्टा एल काढायचा. डेल्टा एल इज इक्वल टू काय असणार आहे, डेल्टा L1 प्लस डेल्टा L2. डेल्टा L1 पण निगेटिव्ह आलेला आहे ना काहीतरी, 0.1904 -0.1904 प्लस -0.48. बरोबर का? प्लस मायनस काय होईल मधलं, मायनस, म्हणजे -0.1904 -0.48. मग त्याच्यावरून डेल्टा एल इज इक्वल टू, हे पण करा कॅल्क्युलेटर मध्ये, आन्सर येऊन जाईल. समजा हे 4 आला, हा 0 आला, 8 9 17 1 6 -0.6704 ओके, थांबा थांबा, गडबड नका करू. पण डिस्टन्स आहे आता, हे डेल्टा एल हे कधीच काय नसतं, निगेटिव्ह नसतं. मायनस कशामुळे आलंय, कारण लेंथ काय होतीये, कमी होतीये. त्यामुळे इथं लिहायचं का, टोटल शॉर्टनिंग इज इक्वल टू, आता मायनस साईन काढून टाकायचं, काय लिहायचं फक्त 0.6704 हे निगेटिव्ह साईन कशामुळे आलं समजलं ना तुम्हाला पोरांनो, हे डेल्टा एलचं. हॅलो, सगळ्यांना समजलंय का? हे डेल्टा एल निगेटिव्ह कशामुळे आला, पी निगेटिव्ह कशामुळे घेतला आपण, हेच वेगळं होतं या प्रॉब्लेम मध्ये.
काय घेतला बरं जय, सांग बरं मग आता तू. तर ते कॉम्प्रेसिव्ह होता म्हणून. कॉम्प्रेसिव्ह लोड होता म्हणून काय घेतलं, निगेटिव्ह घेतला. ओके, चालतंय, घ्यायला यायला चला. हम्म. झालंय का? हम्म. झालं की सांगा पुढचा प्रॉब्लेम, तो तुम्हाला सोडवायला लगेच. प्रांजलीचं झालंय. ओके, आता तुम्हाला सोडवायचं आहे पूर्ण.
झालंय का? ओके. हा. बापरे बापरे, क्वेश्चन तर लयच अवघड दिसतोय काय. लिहा क्वेश्चन आणि घ्या सोडवायला. मी काहीच मदत नाही करणार, चला तुम्हाला. क्वेश्चन समजून पण नाही सांगायचं आहे मला. जमल का रे? ओके, अजून बाकीच्यांना? ओके ओके, गणेश म्हणते ठीक आहे. अजून? ओके, व्हेरी गुड. विवो, विवो कोण आहे विवो? नाव काय तुझं? श्रावणी बनकर. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. सोम, सोमचा थंब नाही आला बरं का. नाही, आलाय आलाय. आलाय आलाय, सोमचा पण थंब आलाय. ओके. कुलदीप. सोडवा बरं, चला मग. वेळ घ्या 5 मिनिटं. शांततेत एकदम व्यवस्थित डायग्राम वगैरे काढून सगळं व्यवस्थित सोडवा. 5च्या ऐवजी 7 मिनिटं लागले तरी चालतील. मी पण सोडवतो, म्हणजे आन्सर तुम्हाला सांगता येतील मला पटपट.
बोल फरान. चुकले का रे काही? हॅलो. आन्सर चेक करताय तुम्ही? माझं चुकू शकतं बरं का. हो सर. डेल्टा एल वन चुकलाय का? नाही सर, चेक केले करेक्ट आहे. आता Correct. ऍडिशन करतो. मग फायनल 0.4293 बरोबर आहे का? तेच करतोय. तर माझं 0.4294 आलंय. ओके, चालून जाईल. तर 9. तिथं मी डेल्टा L1 जो आहे ना त्याचा मी हा. सिग्निफिकंट घेतलं ना. 9 च्या नंतर जो संख्या होती ती 5 च्या पेक्षा जास्त होती, त्याच्यामुळे तिथं 0.001 वाढला. बरं, म्हणजे तू काय केलं? 0.10191 घेतला का? हो. ओके. ए अरे, होतंय का नाही? कुणा कोणाच झालंय? गणेश आणि प्रांजली दोघांचंच झालंय, बाकीच्यांचं काय? फरान मांगल्य 4 झाले. हा. तेजस्वी, श्रुती, विद्या. ओके. घ्यायचा मग पुढचा क्वेश्चन. बाकीच्यांनी सोडवा आता. लागलं तर आन्सर लिहून घ्या. चला पटकन आन्सर लिहून घ्या बरं, ज्यांचं राहिले त्यांनी.
कारण हा टॉपिक आज संपला पाहिजे नाही उद्यापासून, म्हणजे क्वेश्चन पेपर मधले क्वेश्चन काय लय मोठे झालेले नाहीत आपले. अजून थोडेसे 1-2 क्वेश्चन शिकल्याशिवाय. हम्म. त्या क्वेश्चन चला. परत एकदा हा तुम्हाला सोडवायचा आहे, काही वेगळं नाही. फक्त आता मगाशी सर्क्युलर सेक्शन होतं, आता रेक्टेंग्युलर सेक्शन आहे बघा इथं. स्टीलचा बार आहे. या सेक्शनचा म्हणजे ह्याच्यावरून एरिया काढायचा, ह्याच्यावरून एरिया काढायचा. लोड परत टेन्साईल दिलेला आहे, ई दिलेला आहे, लेन दिलेली आहे, टोटल एक्सटेन्शन काढायचं आहे. तर मागचा क्वेश्चन दाखवा ना एकदा. मागचा क्वेश्चन पाहायचा आहे. डायरेक्ट क्वेश्चन का? हो. ओके. हा. हम्म. घ्या सोडवायला, चला पटापट याला पण. A1 आणि A2, 25 दुने 50, A2 4 दुने 8. ओके. किलो न्यूटन. चेक करा आन्सर. व्यवस्थित लिहितीन मागायला पटापट आन्सर येतात बरं का तुझे. नाही हो सर, परफेक्ट व्यवस्थित डायग्राम वगैरे काढून. कारण गणेशचं सगळं मला सर. माहिती, गणेशची माहिती चांगली ओळख आहे, त्याचं लिहिणं माहिती आहे मला, मुंगी सारखं. त्याचं होऊ नाही, शकतं. मी क्वेश्चन नाही का स्क्रीनशॉट करून ओके घेते ओके आणि ओके मग ओके ओके. नंतर क्वेश्चन. ठीक आहे ठीक आहे. कसंही पण नंतर फक्त आपल्याला अभ्यासाला कामाला आलं पाहिजे एवढं लक्षात ठेवा. आपल्याला फक्त पास व्हायचे टार्गेट नाही येत आता. हो. मला पण आलं. कुलदीपचा आन्सर आला पाहिजे भाऊ आता. कुलदीप.
झालंय सगळ्यांचं? जय, सर आताशी डेल्टा वन आलाय माझा. आलाय का? बरोबर आलाय का? हा 0.15 आलाय बरोबर. ओके ओके, चल लवकर काढ, डेल्टा L2 काढ. चल भाऊ चल, थांब तुझ्या साईड थांबतो. तू क्वेश्चन लिहिलेला ना जय? लिहिलाय सर. चला बाकीच्यांनी हा क्वेश्चन लिहून घ्या तोपर्यंत. हा तुमचा आजचं घरचं होमवर्क आहे. व्यवस्थित टेबल वगैरे काढा व्यवस्थित. ज्यांचं मागचं सोडवायचं चाललंय त्यांनी सोडवून घ्या. याचा नंतर स्क्रीनशॉट काढता येईल. ही व्हॅल्यू एक आहे बरं का. एवढं सगळं एक आहे. 2 × 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर. नंतर 1 × 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर. आणि अल्युमिनियम 0.7 × 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर. 3 वेगवेगळे मटेरियल आहे त्याच्यात. तिन्ही मटेरियलचा ई कसा असणार आहे? वेगवेगळा. एल वेगळा, ए वेगळा, ई वेगळा. सारखा कोण आहे? फक्त पी सगळ्यांमध्ये. ह्याच्यापेक्षा अवघड तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. ही फायनल लेवल झाली ह्या टाईप मध्ये. सर 1 मिनिट स्लाइड मागे घ्या ना फक्त 1 सेकंद. ओके ओके ओके. हम्म. बरोबर आहे का आन्सर? हा सर बरोबर आहे. आले. ओके. चला घ्या या क्वेश्चनचं स्क्रीनशॉट काढून घ्या. भेटूयात आपण उद्याच्या लेक्चरला. उद्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधले क्वेश्चन सोडवू. तुम्हाला आज हा सोडवायचाच आहे आणि सोडून झाला की ग्रुपवर आन्सर टाकून द्या काय आलं ते. ΔL1, ΔL2, ΔL3 आणि ΔL फायनल आन्सर. असे ΔL1 = ΔL2 = ΔL3 आणि ΔL असं 4 येईल. तेवढं सोडून झालं की टाकून द्या. मी चेक करून सांगतो बरोबर आहे का चुकीचं आहे. ठीक आहे. सर सकाळी टाकलं तर चालेल ना उद्या? काय 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 आवाज नाही आला तुझा? उद्या सॉल्व करून सांगितलं तर चालेल ना? काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही. शक्य असेल तर आता सोडवा. कसलेच कसले हे नाही तुम्हाला. तुम्ही ओके. भरपूर प्रॉब्लेम सोडवलेत. हो ठीक आहे. कंपल्सन कसलंच नाहीये. प्रयत्न करा, झाला असतं टाकून द्या आजच. ठीक आहे, भेटूयात उद्या. गुड नाईट.